पण एक सगळ्यात महत्त्वाची सक्सेस स्टोरी आमच्या डोळ्यासमोर दिसून येते ती म्हणजे घरातून लाडूचा व्यवसाय करणारी महिला उद्योजिका, जी आपल्या झेपच्या माध्यमातून हिम्मत करून स्टीलच्या डब्बे घेऊन येते वर्ल्ड ट्रेड सेंटरसारख्या ठिकाणी. आणि मग तिला कळते की आपण स्टीलच्या डब्यामधून आणलेले लाडू आत्ता आपल्याला प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये कन्वर्ट करणं खूप गरजेचं. आणि मग तिथून आपण त्यांना स्किल डेव्हलपमेंटच्या सारख्या ट्रेनिंग देऊन पॅकेजिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग ह्यासारखा विषय समजावून म्हणजे महिला उद्योजिका, गृहिणी स्वतःचा ब्रँड घेऊन येते. आणि मग हा ब्रँड हळूहळू इतर लोकांपर्यंत पोचतो आहे. तिचं पॅकेजिंग, तिची क्वालिटी, तिचं टेस्ट हे करता करता झेपच्या माध्यमातून होणारा इंटरनॅशनल एक्झिबिशन, ह्या एक्झिबिशनमध्ये ती सहभागी होते. स्वतःची फ्लाईट तिकीट बुक करणं, विजासाठी अप्लाय करणं, ह्या गोष्टी पण आपण झेपच्या माध्यमातून महिलांपर्यंत नॉलेज घेऊन गेलेलो आहोत. आणि मग अशी महिला की व्यवसायासाठी ती आज परदेशापर्यंत पोचते आणि दुबई, मॉरिशस, सिंगापूर ह्यासारख्या देशांमध्ये जाऊन आपल्या भारतीय वस्तू, संस्कृती आणि आपले ब्रँड प्रोडक्ट तिथे जाऊन विकणं आणि त्या देशातली करन्सी भारतामध्ये परत घेऊन येणं, हा जो अभिमान आहे आणि त्याच्यामधला आलेला जो कॉन्फिडन्स आहे, तर हे झेप उद्योगिनीच्या अशा अनेक सक्सेस स्टोरी आहे.